ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाला। परंतु सकाळी सुद्धा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। खासदार प्रतिभा दानोडकर आज गेटवर पोहोचल्यात आणि त्यांनी गाड्या जे पर्यटकाच्या त्या थांबवल्यात। वाद नेमका काय होता, आंदोलन कशाचं होतं त्याच्याकडून माहिती करू घेऊ। या सकाळी तुम्ही आलात, जिप्स्या थांबवल्यात, पर्यटकांना आता सध्या 20 मिनिटं उशीर व्हायला लागला, नेमकं काय प्रकरण होतं? काही नाही, वन विभागाने जे शुल्क या ठिकाणी वाढवलेलं आहे, आपण बघितलं की एकंदरीत कोरच्या गेटचं सॅटर्डे संडेचं जे शुल्क आहे ते 12,800 पर्यंत जवळपास गेलं। 23चे रेट जर का पाहिले तर 6,600 रुपये त्या ठिकाणी होते आणि 2 वर्षातच मोठ्या प्रमाणात शुल्कामध्ये वाढ या ठिकाणी झाली। मानवजीव प्राण्याचा संघर्ष जो होतो तो या चंद्रपूर जिल्ह्यात होतो। यात रोजचे लोक हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे मरत आहेत आणि एवढा संघर्ष केल्यानंतर स्थानिकांना प्राधान्य हे प्रथम फॉरेस्टनी या ठिकाणी दिलं पाहिजे, पण कुठलीही सूट ही स्थानिकांना नसल्यामुळे ज्या जिप्सी बुकिंग आहे त्यात किमान 30% जिप्सी या स्थानिकांना राखीव ठेवण्यात याव्या ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी होती। आणि आज ताडोबा हे फक्त चंद्रपूर जिल्हा किंवा महाराष्ट्रापुरतं नाही तर देशभरातले आणि विदेशातले देखील पर्यटक हे ताडोबामध्ये येतात। त्याच्यामुळे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणं हे वन विभागाचं कर्तव्य आहे। त्या दृष्टिकोनातून आजचं हे आंदोलन होतं आणि या ठिकाणी रेड्डी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की आठवड्यातून 1 दिवस आम्ही स्थानिकांसाठी राखीव ठेवू आणि त्यातल्या त्यात 12,800 रुपये शुल्क न घेता फक्त जिप्सी गाईडचे 4,000 रुपये आणि 1,000 रुपये फॉरेस्टचे असे टोटल 5,000 रुपयामध्ये स्थानिकांना आम्ही प्राधान्य देऊ। या 8 दिवसात त्यांनी दिलेलं कमिटमेंट जर का पूर्ण केलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या 8 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी करू। वन्य प्राण्यांचा सामना चंद्रपूरचे स्थानिक नागरिक करतात, त्याच्यामुळे सूट कुठेतरी त्यांना मिळायला हवी असा आंदोलनाचा इशारा दिला। 8 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही, एक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार प्रतिभा दानोडकर दिला आहे। हैदर शेख, न्यूझीलंड लोकमत, मोहर्ली, चंद्रपूर। पहिल्यांदा ताडोबा खूप भारी वाटलं, म्हणजे आतापर्यंत बऱ्याच सफारी केल्या परंतु ताडोबा राहत होतं इतक्या वर्षात, तो आज यावर्षी योग जुळून आलाय आणि म्हणजे चांगला योग आहे। म्हणजे काल एक बफर झोन केली ना आजपासून कोर झोन सुरू होतोय ताडोबाचा। सो खूप भारी वाटते। काल आम्हाला शंभू वाघाने दर्शन दिलं त्या बफर झोन मध्ये। आजही म्हणजे तसं वाघ लहानपणापासून बघतोय पण त्यांना असं त्यांच्या टेरिटरीमध्ये वावरताना एक त्यांचा एक वेगळा ऑरा होता काल, तो बघताना खूप भारी वाटलं।